नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती कन्व्हर्जन राऊंड लागला आहे आणि या कन्व्हर्जन राऊंडमध्ये बऱ्याचशा उमेदवारांची निवड झाली आहे आणि बऱ्याचशा उमेदवारांची निवड झालेली नाही. तर ज्या उमेदवारांची निवड झाली नाही तर अशा बऱ्याचशा उमेदवारांनी कमेंट केलं आहे की सर, आमच्याकडे क्वालिफाईड एज्युकेशन असूनसुद्धा बरेचसे उमेदवार असे आहेत की त्यांना टेटमध्ये खूप चांगला स्कोर आहे, तर अशा उमेदवारांची निवड झाली नाही. तर अशी का, याची सविस्तर माहिती पाहूया. त्याचप्रमाणे जी काही पवित्र पोर्टलची नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये पुढील विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूचे पुढील काय आहे, शिक्षक भरतीची पुढील वाटचाल काय आहे, याविषयी सविस्तर माहिती पाहूया. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांची निवड झालेली नाही या कन्व्हर्जन राऊंडमध्ये, ज्यांच्याकडे क्वालिफाईड आहे आणि मार्क्स पण चांगले आहेत, तर अशा उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना या पवित्र पोर्टलमध्ये होती. ती म्हणजे मित्रांनो, ज्या उमेदवारांना चांगला स्कोर आहे पण त्यांची निवड नाही झाली, तर त्याचं मुख्य कारण त्यांनी या नोटिफिकेशनमध्ये दिलं आहे. तर ज्या उमेदवारांची निवड नाही झाली त्यामध्ये मुलाखतीशिवाय विदाउट इंटरव्ह्यू निवड झालेल्या उमेदवारांसाठी निवडलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित जागावर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण नाशिक विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. मित्रांनो, असे 120 मार्क्सवाले किंवा 110 115 मार्क्सवाले पण विद्यार्थी आहेत की ज्यांचं निवड झाली नाही. तर त्याचं मुख्य कारण त्यांनी या मुद्द्यामध्ये दिलं आहे की ज्या उमेदवारांनी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये उर्वरित जागावर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील जी काही विधान परिषद निवडणूक आहे शिक्षक पदवीधर मतदारसंघातील मुंबई कोकण नाशिक, तर या पट्ट्यामधील ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी शाळेसाठी जी काही शिफारस केली होती फॉर्म भरता वेळेस, तर अशा शिफारस झालेल्या आणि ज्या ठिकाणी निवड झाली अशा मुंबई नाशिक कोकण विभागाच्या निवडणूक कार्यक्रम असल्याकारणाने तिथली आचारसंहिता असल्याकारणाने तिथली निवड यादी प्रसिद्ध केलेली नाही मित्रांनो. तर अशा उमेदवारांनी कुठलीही चिंता करण्याची घाबरण्याचं कारण नाही. अशा उमेदवारांची निवड 100% होणार आहे. निवडणूक पार पडल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर अशा उमेदवारांची लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. लिस्ट जाहीर करण्यात येणार असल्याचं या मुद्द्यामध्ये स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बरेचसे उमेदवार हे चिंताग्रस्त आहेत की आमचे जास्त स्कोर असूनसुद्धा आमची निवड नाही. तर अशा उमेदवारांना घाबरू नका, तुमची 100% निवड होणार आहे आणि ही आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या नावाची लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की सर, विथ इंटरव्ह्यूचं काय. तर मित्रांनो, या विथ इंटरव्ह्यूसाठी सुद्धा एक सूचना आली आहे. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची कार्यवाहीसुद्धा सुरू असून ती महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील मुंबई कोकण नाशिक या विभागाच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. तर मित्रांनो, ज्या विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहेत, तर या विथ इंटरव्ह्यूच्या जागासुद्धा लवकर सुरू होणार आहे. यासाठी कार्यवाहीसुद्धा सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आणि यामध्ये ही जी शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक सुरू आहे महाराष्ट्र राज्यातली, तर ती आचारसंहिता संपल्यानंतर किंवा आचारसंहितेत सवलत मिळाल्यानंतर विथ इंटरव्ह्यूच्या शेड्यूल हे पवित्र पोर्टलमार्फत जाहीर करण्यात येणार आहे. ज्या संस्थेमध्ये उमेदवारांसाठी शिफारस होईल मुलाखतीसाठी त्यांची सर्व हे शेड्यूल जाहीर होणार आहे. पण ते कधी, हे पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर किंवा त्यामध्ये जर त्यांनी सूट दिली तर त्यामध्ये सुद्धा हे जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर समजा अंदाजे या जुलै किंवा ऑगस्टमध्ये हे सर्व कार्यवाही सुरू होणार आहे विथ इंटरव्ह्यूची. तर या विथ इंटरव्ह्यूमध्ये ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झाले नाही कन्व्हर्जन राऊंडमध्ये, तर अशा सर्व उमेदवारांना ज्यांचा स्कोर कन्व्हर्जन राऊंडच्या आसपास आहे अशा सर्व उमेदवारांना यामध्ये नक्कीच शिफारस होणार आहे. त्यांना जे काही विथ इंटरव्ह्यूचे आहेत तर तिथे त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे ते कुठलीही टेन्शन त्यांनी घेऊ नये. त्यानंतर मित्रांनो, पुढील मुद्दा आहे तो म्हणजे माजी सैनिकांच्या. मित्रांनो, माजी सैनिकांच्या ज्या जागा कन्व्हर्ट होऊन या कन्व्हर्जन राऊंडमध्ये आल्या आहेत, त्याचप्रमाणे माजी सैनिकांसाठी 484 जागा या राखीव ठेवल्या आहेत. तर या 484 राऊंड एक स्वतंत्र राऊंड होणार आहे, पण तो सर्वसामान्यांसाठी नसणार आहे. तो माजी सैनिक या प्रवर्गातूनच होणार आहे. आणि ज्या माजी सैनिकांचे पाल्य आहेत, तर या माजी सैनिकांच्या पाल्यासाठी हा 484चा राऊंड घेण्यात येणार आहे. मित्रांनो, उमेदवारांनी पोर्टल लॉक केलेले प्राधान्यक्रम, बिंदू नामावली, शिल्लक आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाची गट
जाहिरातीनुसार अध्यापन उर्वरित विषय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी या चाचणीमध्ये प्राप्त गुण या सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे। मित्रांनो, बऱ्याचशा उमेदवारांनी मला कमेंट्स करून विचारलेत की कोणत्या निकषाच्या आधारावर कन्व्हर्जन राऊंडमध्ये भरती केली आहे, तर त्यांच्यासाठी अशा उमेदवारांसाठी हे उत्तर आहे की मित्रांनो, या पवित्र पोर्टलने स्पष्ट केलेलं आहे की बिंदू नामावलीतील शिल्लक आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाची अट, त्यानंतर जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 या चाचणीमध्ये प्राप्त गुण, तुमचं टेट स्कोर, अशा सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन मेरिट लिस्ट लावली आहे। या कन्व्हर्जन राऊंडसाठी त्यांना प्राधान्यक्रम निवडीसाठी शिफारस झाली आहे। परत एकदा सांगतो, ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स लॉक केले तर त्या प्रेफरन्स लॉक केल्याचा प्राधान्यक्रम, तुम्ही सिरियल प्रेफरन्स लॉक केले असतील तर त्यांचा तो सिरियल नंबर त्यासाठी पण विचारात घेतला आहे। बिंदू नामावली शिल्लक आरक्षण, बिंदू नामावली जे शिल्लक आरक्षण त्यांचं शिल्लक होतं त्याचासुद्धा विचार या कन्व्हर्जन राऊंडसाठी केला आहे। त्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण, तुमचं समांतर आरक्षण हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, त्याचासुद्धा या कन्व्हर्जन राऊंडसाठी विचार केला आहे। त्यानंतर विषयाचा गट, मग गणित विज्ञान असेल किंवा समाजशास्त्र असेल किंवा भाषा विषय असेल तर विषयाचा गट, त्यानंतर जे शिक्षक भरतीची जाहिरात होती तर या जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय, अध्यापनासाठी जे उर्वरित विषय होते त्यांचा पण विचार केला आहे। त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 चाचणीमधील प्राप्त गुण, टेट मार्काचा स्कोर याचा सुद्धा विचार केला। या सर्व बाबींचा एकंदरीत विचार करून हा कन्व्हर्जन राऊंडचा जे काही मेरिट लिस्ट लावली आहे तर ते आहेत। हे सर्व मुद्दे त्यामध्ये विचार घेतले आहे। बऱ्याचशा उमेदवारांनी मला कमेंट्स केल्या होत्या, सर कोणत्या निकषावर भरती केली, तर या सर्व निकषावर शिक्षक भरती कन्व्हर्जन राऊंड लावलेला आहे। या सर्व बाबीचा विचार या भरतीमध्ये केलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो या सर्व शिक्षक भरतीचा विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यूच्या पुढील शेड्यूल आहे। मित्रांनो, काही दिवसांमध्येच विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा शेड्यूल लावणार आहे निवडणूक पार पडल्यानंतर। आणि जे उमेदवारांचे मुंबई नाशिक या पट्ट्यामध्ये सिलेक्शन झालं आहे पण त्याचं नाव या मेरिट लिस्टमध्ये नाही, तर अशा उमेदवारांनी आणि स्कोर इतरांपेक्षा चांगला आहे तर अशा उमेदवारांनी कोणती चिंता करायची नाही, त्यांचं नाव लवकर मेरिट लिस्टमध्ये येणार आहे, त्यांची लिस्ट लावली जाणार आहे, त्यामुळे कुठेही घाबरून जाऊ नये। आणि समजा तुमच्या काही तक्रारी असतील तर मित्रांनो, पवित्र पोर्टलने यापूर्वी जाहीर केलं आहे की त्यांच्याकडे ते फॉर्म आहे, तर तो फॉर्म तुम्ही सबमिट करावा, तुमच्या तक्रारी अडचणी पवित्र पोर्टलला कळवाव्यात। त्याचप्रमाणे इतर मित्रांनो, शिक्षक भरतीची पुढील वाटचाल दिशा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मुलाखतीसह यांची पुढची दिशा काय, त्याची तयारी कशी, या विषयी माहिती पाहूया। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।